100 फुटी रस्त्याला पडलेल्या भगदाडात उतरून लोकहित मंचचे महापालिका व ठेकेदाराविरुद्ध आंदोलन। सांगलीतील 100 फुटी रोड काही दिवसांपूर्वीच नव्याने करण्यात आला असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी वापरण्यात आलाय। सदर रस्त्याचे काम सुरू असताना लोकहित मंचच्या वतीनं सदर रस्त्याला वापरण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या मटेरियल विरोधात आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे तक्रार करून त्यांना या रस्त्याबाबत खरी परिस्थिती दाखवून दिली होती। परंतु आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला या कामावर सुधारणा करण्याची सूचना देऊनही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून 100 फुटीवरील दिगंबर मेडिकलच्या समोर रस्त्याला भले मोठे भगदाड पडले। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हे भगदाड तसेच पडू नये तरीही महापालिका प्रशासनाकडून अथवा संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही। त्यामुळे आज लोकहित मंचच्या वतीनं मनोज भिसे यांनी खड्ड्याच्या बाजूने टाकलेली टक्केवारी खड्डा, खुणी खड्डा, ॲक्सिडेंट खड्डा, कमिशन खड्डा अशा आशयाचे फलक लावून तसेच सदर खड्ड्यांमध्ये उतरून महापालिका प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या विरोधात बॉम्ब ठोक आंदोलन केलंय। यावेळी अशोक ओतारी, जयराज पाटील, राजेश शिर्टीकर, विशाल शिंदे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पॉलिटिक्स न्यूज मराठी, प्रतिनिधी कौसैन मुल्ला। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही 100 फूट रोडला दिगंबर मेडिकल समोर 3 दिवस झालं खड्डा पडलाय। महानगरपालिकेनं अजून त्या खड्ड्याचं काही केलं नाही। आज आम्ही लोकहित मंचच्या वतीनं या ज्या बॅरिकेडिंग महानगरपालिकेने लावलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही फलक असे लावलेले आहेत की टक्केवारी खड्डा, कमिशन खड्डा, खुनी खड्डा, ॲक्सिडेंट खड्डा आणि ॲक्सिडेंट होईल त्याला बक्षीस मिळवा अशा प्रकारे आम्ही लावलेला आहे। महानगरपालिकेचे आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेबांना विनंती आहे की याचं ऑडिट लवकर झालं पाहिजे आणि ठेकेदारवर कारवाई व्हायला पाहिजे, ॲक्शन याच्यावर लवकर घेतली पाहिजे। कारण पूर्णपणे हा बोगस सगळा कारभार चालू आहे। महानगरपालिकेचा बांधकाम विभाग पूर्ण भ्रष्टाचारानं भरकटलेला आहे आणि आमची महानगरपालिका विनंती आहे की लोकहित मंचच्या वतीनं की या खड्ड्याची चौकशी झाली पाहिजे। आज आम्ही सगळे लोकहित मंचचे पदाधिकारी या खड्ड्यात बसलोय की सांगलीकर नागरिकांना याच्या अगोदर सुद्धा डिमांडपाशी खड्डा पडलेला, त्यानंतर आता दिगंबर मेडिकलपाशी पडलाय। या खड्ड्याला कोण वाले आहे की नाही असं जनतेनं सुद्धा प्रश्न आहे। आम्ही लोकांसाठी आणि नागरिकांसाठी काम करतो। या खड्ड्याचं अजून का निदान लागलं नाही, काही सुद्धा केलेलं नाही। या खड्ड्याचं खड्ड्याभोवती बॅरिकेडिंग लावलेलं आहे। आम्ही सांगलीकर नागरिकांना सुद्धा नागरिकांना कळावं म्हणून अशा प्रकारे आम्ही आंदोलन खड्ड्यात बनवून असं केलेलं आहे। आमची महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे कर्तव्यदक्ष आयुक्त आहेत आणि ते तक्रारीची दखल घेणारे आहेत। आम्ही आमची मागणी लोकहित मंच आहे की लवकरात लवकर या खड्ड्याची चौकशी झाली पाहिजे आणि ऑडिट या रस्त्याचं झालं पाहिजे, ठेकेदारची पण पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची लोकहित मंचची मागणी आहे।